जास्त कॅलेंडरमध्ये असेल ना बाळा थांब माझ्याकडे ए सार्थक कुठे आहे? नमस्कार, माझे नाव सुजाता दत्तू पवार, उपशिक्षिका, शाळेचं नाव जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा कुवे नंबर 1। आपल्या कोकणामध्ये निसर्ग सौंदर्य भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, पण सध्या फेब्रुवारी एंडिंग मार्च यामध्ये उन्हाळ्याचा उष्माघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्यामध्ये मनुष्यांना त्याचप्रमाणे प्राणी पक्षी यांचेसुद्धा फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। प्राण्यांना पक्ष्यांना पाणी प्यायला पाणीसुद्धा पूर्ण नद्यांचं ओढ्यांचं पाणी सुकलेलं आहे। मग आम्ही सर्व मुलांनी आणि शिक्षकांनी संकल्प केलेला आहे, एक उपक्रम राबवलेला आहे की सर्व मुलं त्या प्राण्यांना पक्ष्यांना पाणी प्यायला मिळावं म्हणून आम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या आहेत। त्यामध्ये नारळाची करवंटी, प्लास्टिकच्या बाटल्या, बरण्या अशा प्रकारच्या वस्तू घेऊन त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आम्ही शाळेच्या परिसरात ठेवलेलं आहे। तसेच जिथं झाडे आहेत त्या झाडांमध्ये सुद्धा ते पाण्याच्या बाटल्या अडकावून पाणी भरून त्या अडकावून ठेवलेले आहेत। हा उपक्रम आम्ही फक्त शाळेपुरता मर्यादित न घेता तो प्रत्येक मुलाने आपल्या घरामध्ये सुद्धा राबवलेला आहे। प्रत्येक मुलाने घरामध्ये सुद्धा टाकाऊ वस्तू ज्या आहेत, आपल्या भरण्या, प्लास्टिकच्या तुटलेल्या बादली, त्यानंतर नळ, गाडीचं टायर वगैरे त्यामध्ये सुद्धा पाणी भरून ठेवलेलं आहे। त्यामुळे सर्व प्राण्यांची आणि पक्ष्यांची तहान भागली जात आहे।